आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर. जगाच्या एक पाऊल पुढे. विधानसभेची निवडणूक ही 208 मतांनी हारले, परंतु विधान परिषदेची निवडणूक ही 302 मतांनी जिंकून आपल्या साकोली क्षेत्राचे आमदार माननीय अविनाश भाऊ ब्राह्मणकर यांनी संपूर्ण जनतेची मने जिंकून घेतली. आणि आज आपण त्याच्यासोबत आहोत. तर भाऊ, काय सांगाल? आज तुम्ही निवडून आले, तर सुरुवातीला तुम्ही विधानसभेची निवडणूक हारली, परंतु आज पुन्हा तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली, ह्याबद्दल काय सांगाल? सर्वात आधी तर तुमच्या चॅनलच्या सर्व व्ह्युअर्सला माझा नमस्कार. जसं तुम्ही बोलले की बा विधानसभेची निवडणूक हारल्यानंतर विधान परिषदेची तिकीट तुम्हाला का बरं देण्यात आलं? खऱ्या अर्थानं विचार केला तर एक तर सर्वात आधी मी सर्व माझ्या वरिष्ठ नेत्यांचा आभार मानतो की त्यांनी मला विधान परिषदेची तिकीट दिली. पण ज्यावेळी आपण सर्व मोठ्या नेत्यांना श्रेय देत असतो त्यावेळी खरं बघितलं तर साकोली विधानसभा क्षेत्रातून जिथून मी विधानसभा लढलो होतो त्यावेळी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना म्हणजे महायुतीतल्या प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, जे गाव पातळीवरचे कार्यकर्ते आहेत, नेत्यांनी इतकी प्रचंड मेहनत घेतली की त्या निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला असंही म्हणता येणार नाही. कारण EVMमध्ये आम्ही 658 मतांनी नानाभाऊ पटोले यांच्यापेक्षा समोर राहिलो आणि ती निवडणूक आम्ही जिंकलेली निवडणूक पोस्टलच्या मतांनी आम्ही लोक हारलो. पण त्यावेळी निवडणूक अतिशय भावनिक झाली होती आणि त्यावेळी मतदार असोत किंवा कार्यकर्ते असोत, नेते असोत, या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत, प्रत्येकाला भरपूर वाईट वाटलं कारण आम्ही अतिशय कमी मतांनी हारलो. पण त्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत परत एकदा आम्हाला विधान परिषदेची उमेदवारी पक्षाने दिली. तर मी सर्व मोठ्या लोकांचा आभार मानतो की त्यांनी आमच्या साकोली विधानसभा क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांचा, त्यांच्या भावनांचा आदर केला आणि ही तिकीट दिली आणि ती आम्ही जिंकलो. आणि जिंकल्यानंतर साहजिकपणे सर्व कार्यकर्त्यांना किंवा आमच्या भागातले जे लोक आहेत, ग्रामीण भागातले जे सर्व लोक आहेत, त्यांना सर्वांना अतिशय आनंद झाला. भाऊ, ह्यानंतर आपण साकोली क्षेत्रामध्ये एखाद्या सभा घेणार आहात काय? निश्चितपणे आम्ही ही निवडणूक खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेचा मी आमदार बनलो. त्याच्यामुळे साहजिकपणे सर्व नगरपंचायतींना भेट देणं, जिल्हा परिषद सदस्य जे आहेत आमचे भंडाऱ्याचे किंवा गोंदियाचे, या सर्वांना भेट देणं आणि त्यांचे कामं समजून घेणं हे सुद्धा आम्ही करू. पण त्याचबरोबर इथल्या स्थानिक लोकांच्या ज्यांना आनंद झाला आहे त्यांच्याबरोबर आम्ही तो आनंद पण शेअर करू आणि गरज पडली तर आम्ही आमच्या सर्वच तालुक्यांमधून आम्ही सभा पण घेऊ. आता तुमचा सामर्थ्य प्रोग्राम काय राहणार आहे? आता सर्वात पहिले म्हणजे आता तर अधिवेशन सुरू आहे. आता परत उद्यापासून अधिवेशन सुरू होईल. मध्ये 2 दिवसांची गॅप गेली आणि 10 तारखेपर्यंत हे अधिवेशन चालू राहील. त्याच्यामुळे मला तातडीने मुंबईला जावं लागेल आणि अधिवेशन अटेंड करावं लागेल. अधिवेशन झाल्यावर जेव्हा परत येऊ त्यावेळी ज्या लोकांनी मला मतं दिले त्यांचे आभार मानण्यासाठी त्या सर्वांच्या भेटी घेणं गरजेचं आहे. जवळपास महायुतीतले जितके आमदार आहेत त्या सर्वांचं योगदान फार मोठं आहे. त्या सर्व आमदारांना पण आम्ही भेटू आणि मग त्याच्यानंतर आम्ही आमचं जे रेग्युलर काम आहे, जे लोकांचे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. आपण सर्वात जास्त प्राधान्य कोणत्या गोष्टीला देणार आहात? बघा, मी जी निवडून आलो ती स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. तर इथल्या नगरपरिषदा, नगरपंचायता किंवा आमची जी जिल्हा परिषद आहे याला कसं जास्त सक्षम करता येईल आणि तिथल्या सर्व प्रतिनिधींना, जे शेवटी लोकांसाठीच काम करतात आहे, त्या सर्व प्रतिनिधींना कसं समाधान करता येईल याचा प्रयत्न आम्ही करू. पण दुसऱ्या बाजूला समजा आपण विचार केला तर मी इथल्या ग्रामीण भागातल्या लोकांशी पण जुळलो आहे आणि त्यांच्यासुद्धा अपेक्षा माझ्याकडनं आहेत. त्याच्यामुळे एक जनरल पब्लिक आणि स्थानिक स्वराज्य संस्था या दोन्हीचा बॅलन्स कसा करता येईल
समन्वय कसा करता येईल याचा प्रयत्न मी करीन आणि माझ्याच्यानी जे जे शक्य होते ते करण्याचा प्रयत्न मी येणाऱ्या काळात करेन. आता निवडून आल्यानंतर कसं काय महसूस होतं तुम्हाला? साहजिकपणे चांगलं वाटतंय आणि मला म्हणजे ही जबाबदारीचं काम आहे आणि ही जबाबदारी सगळ्यांनी विश्वास ठेवून माझ्या खांद्यावरती टाकली आणि ही जबाबदारी पूर्ण पार पाडण्याची ईश्वर मला शक्ती देव. निश्चितपणे हे काम जबाबदारीचं आहे. ठीक आहे, तर हे होते आपले विधान परिषदेचे आमदार माननीय अविनाश भाऊ ब्राह्मणकर. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.